हसतेच सगळे लोक, शाळेतले किंवा लोक सुद्धा. काय तुझा एवढा मोठा पोरगा सिलेंडर घेऊ शकत नाही, लोकांना सिलेंडर भेटत नाही, भेटले. अरे पण तो सिलेंडर ती बोलली, तो बोलला गाडीवाला की 2-3 दिवसांनी सिलेंडर येणार. ऑफिस मध्ये काय बोलत काय? अरे पण ती ऑफिस मध्ये बाई आहे ना, ती थोडीशी येडी आहे. आधी ती पोरगी ती. मला बोलली तुमच्या पोरग्याला बोलली इथून पावती घेतली तेव्हा जा तू सिलेंडर घेऊन जा. अरे पण ती बोलली ठीक आहे, ती बोलली ती बोलली माग गाडी उभी आहे, ती हे नाही बोलली घेऊन जा. ती काय बोलली, तुम्ही घेऊन जाणार असेल तर घेऊन जा. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. सगळे गेले सकाळीच आपापल्या कामाला. मी आत्ताच उठलोय, थोडा लेटच उठलोय. 8 वाजले आता. कारण काल लेट झोपलो होतो. एडिटिंग एवढी तगडी होती ना कालच्या ब्लॉगची, तर लेटच झोपलो होतो, म्हणून लेट उठायला झालं मला. फिलहाल तर आत्ताच उठलोय आणि मम्मीचा उठल्या उठल्या मम्मीचा फोन आला मला. बोलली की आज सिलेंडर येणार आहे, तर जाऊन बघ, खाली जाऊन बघ, कारण ते खालच्या खाली पळून जातील, वरती येणार नाहीत. कारण आता असे सिस्टम झाले की सिलेंडरवाले नाही का, म्हणजे वरती घेऊन येत नाहीत, घरी घेऊन येत नाहीत सिलेंडर, माहिती का. ते खालच्या खाली मग निघून जातात असं. मग आपल्याला खालती जाऊन, म्हणजे जे तुमची बिल्डिंगच्या खालती जाऊन या चाळीच्या खालती जाऊन बघा, घराच्या खालती जाऊन बघा सिलेंडरची गाडी आहे का नाही, असं बघावं लागतं. तर बघू आता खालती आलाय का सिलेंडर. नाही तर ऑफिसमध्ये जाऊन पावती घ्यायला लागेल मला. कारण मम्मी काल बोलली होती की, मम्मीला ती मॅम बोलली होती तिथं ऑफिसवाली, ते गॅसचे ऑफिस आहे ना तिथे आमच्या इथे तिथे. तर मम्मी गेली होती, मम्मीला बोलली होती की तुम्ही उद्या पावती घ्या. कारण मम्मी बोलले ना की आमच्याकडे गॅस नाही, आमचं गॅस संपत आलंय, आता आम्हाला गॅस पाहिजे हे ते. मम्मी थोडी बडबड करून आली त्यांना. तर ते लोक बोलले की एक काम करा, उद्या पावती घेऊन जा. तर मम्मी बोलली की पावती घेऊन ये, अजून सिलेंडर आलं का नाही बघ, असं. तेच आता तोंड धुवून बघायला जातो ऑफिसमध्ये. पहिला पावती घेतो आणि नंतर सिलेंडर आले का नाही बघायला जातो. हे काय चाललंय, इकडे 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 तू इकडे 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 या, इकडे या बोललो तर इकडे या, इकडे. मम्मी तिकडे येणार, मग गप्प इकडे आहे तू, इकडे. मी येऊ तिकडं, इकडे इकडे. अरे काय नाही करत इकडे, काय नाही करत इकडे या. गॅसची पावती मी आत्ताच कलेक्ट करून घेऊन आलोय आणि ना, आणि बिल्डिंगच्या खाली सिलेंडरची गाडी आलीच नाही. ते 3-4 दिवसांनी येणार. मग ना त्या ऑफिसच्या मागे सिलेंडरची गाडी उभी आहे. तर प्रत्येकजण नाही का, ज्यांचे सिलेंडर येणार आहेत ना, ते उचलून घेऊन जातात. आता मी उचलून कसा घेऊन जाणार घरी, ते बोलतात की उचलून घेऊन जावा घरी. मी कसा घेऊन जाणार. तर आता ते 3-4 दिवसानंतर भेटणार आहे सिलेंडर नाही का, म्हणजे घरी येऊन डिलिव्हरी होणार आहे. लय मगजमारी आहे. कारण कुणाकुणाची तर पावतीच काढलेली नाही अजून. मला पण आत्ता पावती त्या लोकांनी काढून दिली, काढलेली नव्हती आमची पावती, माहिती का. तर आता 3-4 दिवस अजून वेट करायला लागणार, घरी होम डिलिव्हरी होणार तेव्हा. मी आत्ताच घरी आलोय आणि हाफ फ्रेश झालोय आणि नाश्ता करायला बसलोय बघा. चपाती आणि शिमला मिरचीची भाजी आहे का दोडक्याची भाजी आहे वाटतं, दोडक्याची आहे हां. आणि आंब्याची आमटी मम्मीने बनवली आहे बघा, मस्त. आंब्याची आमटी कढी बनवली मस्त. म्हणून मी नाश्त्यालाच घेतली प्यायला. खूप भारी वाटते यार, मला खूप आवडते आंबट आंब्याची कढी. मी आत्ताच आंघोळ करून फ्रेश झालोय. थोडीफार भांडी उरली आहेत ना, ती घासून टाकू नाही का, जेणेकरून मम्मी आल्यावरती मम्मीला तकलीफ नको. भांडी घासून झालेत बघा मस्तपैकी. आता मम्मीला टेन्शन नाही. मम्मी बघा कामावरून आली, पण आत्ता झाली. टेन्शन नव्हतं. हसतेच सगळे लोक, शाळेतले किंवा लोक सुद्धा. काय तुझा एवढा मोठा पोरगा सिलेंडर घेऊ शकत नाही, लोकांना सिलेंडर भेटत नाही, भेटले. अरे पण तो सिलेंडर, ती बोलली, तो बोलला गाडीवाला की 2-3 दिवसांनी सिलेंडर येणार. ऑफिस मध्ये काय बोलते ते ऐकायचं.
अरे पण ती ऑफिस मध्ये बाई आहे ना, ती थोडीशी येडी आहे. पोरगी आहे ती हा ती बोलली पोरगी ती. बोलली मला बोलली तुमच्या पोरग्याला बोलली इथून पावती घेतली तेव्हा जा तुझं सिलेंडर घेऊन जा. अरे पण ती ती बोलली ठीक आहे. काय ती ते बोलली त्याला बोलायचं ती बोलली माग गाडी उभी आहे, ती हे नाही बोलली घेऊन जा. ती काय बोलली, तुम्ही घेऊन जाणार असेल तर घेऊन जा, नाहीतर 2-3 दिवसांनी सिलेंडर येईल. कळलं की? येणार नाही ती बोलती ओटीपीचं स्क्रीनशॉट काढून ठेव नाही सिलेंडर येणार नाही. हा काढून ठेवलंय ओटीपीचा स्क्रीनशॉट. आणि तो गाडीवाला कुठं मला काढून ठेवलं? हाय फोन मध्ये माझ्या. तो गाडीवाला मला सरळ बोलला की आत्ता 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 तुम्ही सिलेंडर घेऊन जा तर घेऊन जावा, नाही तर 2-3 दिवसांनी येणार आताच सिलेंडर नेतो बोलली. होम डिलिव्हरी मध्ये. कसं नेणार? अरे एकटं कसं उचलून घेऊन जाणार? आणि रस्त्यात कोण पण पकडतंय. अरे कोण ठेवती तिथं? अरे पण कुणाला वेळ आहे का माझं काम करायला? तिथे आपल्या रस्त्यावर किती माणसं येत जातात तिथल्या पोराला एकाला बाबा तिथपर्यंत चल ना मला पकडून जरा म्हणलं झालं तिकडे रिकामं. मी नाही बाबा, मी तसलं नाही. एक तर देते तर ना मग ठीक आहे ना, मग नाही दी होती तर तो वेगळी गोष्ट आहे. देणार ती लोक आता उद्या संपलं तर काय करणार? कोण बोललं का संपणार? आहे ना आपल्याकडं हे ते. आणि बोललाय मी गाडीवाल्याशी पण बात केली. अरे त्याच्याशी काय बात करायची ते कोण आते ते काय आलं का न गेलं काय? आणि त्याला बोललोय मी 2-3 दिन में आणायची आहे सिलेंडर फोनवरती. त्याला बोललोय मी येणार का नाही. तर उद्या बघायचं होय सिलेंडर 9:30 जाऊन आणि आणायवर डोक्यावर उचलून आणायवर. आता येत नाही तर घरात बंद केलं यायचंय. चालू होत नाही ना आता पण गॅस. बघ ना असं होतंय वसार पडलंच ते. त्या दिवशी पण असंच होत होतं माहितीये काय मम्मा. पाणी गरम करत होतो ना काल तर तसंच होत होतं मम्मी सकाळी. आणि मम्मी ना मला बोलते की अरे तू बटन व्यवस्थित नाही चालू केलं, हे नाही चालू केलं, ते नाही चालू केलं. आता स्वतःला चालू होत नाही बघा. त्या लायटरनी चालूच होत नाही ना, त्या माचीसनी होते. म्हणजे तेच त्याच्यामुळेच काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम काय नाही यार चढत नाही गॅस वाटते. हा गॅस पण चढत नसेल, हा पण एक प्रॉब्लेम असेल. कर बघू चालू. हे झाली झाली. गॅसच चढत नाहीये वरती पायपातून. बरोबर. फायनली गॅस चालू झाली. मम्मीने चाय पण बनवली. आता चाय प्यायला बसलोय बघा. कोरी चाय प्रॉब्लेम आहे. आणि जिमजॅम बिस्किट आहे आज. ते काय खाते? बाळूमामाचा प्रसाद काय आज? भंडारा आहे. हा भंडारा आहे. अमावस्या आहे ना. हा भंडारा आहे अमावस्या. भंडारा काल झाला बाळूमामा. बाळूमामा हे कोणाला माहिती नसेल, ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे, पण ज्यांना माहिती नसेल तर त्यांना सांगतो की ते संत आहेत. कळतंय? संत आहेत. संत बाळूमामा. कधी तुम्ही कोल्हापूरच्या पुढे हा आणि धनगरांचा पण देव आहे. म्हणजे आम्ही धनगर आहे, जातीचे धनगर आहे आम्ही, तर आमचे देव आहेत ते. आणि जर तुम्ही कोल्हापूरच्या पुढे गेलात कधी तर गारगोटीला, तर तिथे आदमापूर आहे. मग तिथे जाऊन बघा, त्यांचं खूप मोठं मंदिर आहे. आमच्या इथं चेंबूरमध्ये मंदिर आहे, तर मम्मी मंदिरात जाऊन आली. आय थिंक प्रसाद हां घाटल्यामध्ये, तर प्रसाद पण घेऊन आली. मम्मी बघा आता देवाची भांडी घासते. उद्या गुढीपाडवा आहे म्हणून ना मम्मी. हा उद्या आमचा नवीन वर्ष गुढी पाडवा म्हणून सगळी साफसफाई चालू आहे बघा. मम्मी बघा पितांबरीने आता घासेल बघा देव. या ब्रशने बघा, कॉलगेटचा ब्रश आहे ना आपण जो करतो त्याच्याने बरोबर जमतं आहे ना मम्मा धुवायला. बघा बरोबर एकदम पद्धतशीर, नीट, भारी, क्लीन एकदम. मग देव घासून स्वच्छ ताटात ठेवून मग लावणार देव मंदिरात. मग एकदम चकाचक मस्त फ्रेश आहे ना मा. देव का कशी घासते हे बघा मस्तपैकी. मम्मीने बघा देव एकदम व्यवस्थित लावलेले आहेत. मस्त आत्ता मस्त चकाचक दिसतंय, मस्त एकदम भारी दिसतंय. आणि मी बत्ती पण लावली आहे मस्तपैकी. हा मोराचं हे ना ते इथं नको, फोटो मागे पाहिजे.
हा आत्ता बरोबर आहे ना, आत्ता बरोबर वाटतंय, आत्ता थोडं भारी वाटतंय. काय बनवते काय नाही, भेंडीची भाजी बनवते. अजून? अजून भात फ्राय करते. अच्छा, का सकाळचा भात उरलेला तो हे करते? फ्राय करते. नवीन भात नाही बनवणार? नाही त्याच्याला दादा नाही काय नाही, आपण तिघच आहे. ओके. मी कुठली भाकरी आहे? ज्वारीची भाकरी. वा. परतुईला सॉरी मोडलीस ना रे तू. मोडली नाही. मग त्यात पतलीच नाही ना, मग काय परतायची. अच्छा, झालंच नाही चांगली अजून. बाजू दे. मस्त पैकी ज्वारीची भाकरी. ही वाली पण नंतर टाकू. ठीक आहे ठीक आहे. तू कुठे चालली? ठीक आहे ठीक आहे, चालेल. ओके ओके. दुधाने घेऊन दे ना, कचरा टाकून. मला कसं माहिती पडणार कुठली शेकली हे बघ, कुठली याला नाही? शेक अशी, त्याला शेकली बघा. पण शेकलेली मला माहिती ना. अच्छा, आता फुगणार आहे. फुगली तर झालं. हे बघ, अशी कडेने शेकायची. अच्छा अच्छा बघ, फुगली. अच्छा. फुगली बघ. हा फुगली. अच्छा फुगली फुगली. अजून एकदा असं दळ पाहिजे. अच्छा. कच्ची नको राहायला. त्यात दुसरी टाकून जाते. टाकून जा, मी बघतो. हा तर परत नंतर हा. ठीक आहे. ओके ओके ओके. आणि गॅस नंतर बंद करा. हा ठीक आहे, चालेल. झाली पण भाकरी. मग ती फुगली नाही. आता फुगणार. हे बघ. अच्छा हा हा, ते परतायची पूर्ण. फुगलीच नाही. जुनी भाजी. मम्मीला माझ्यावरती विश्वासच नाही म्हणून गेलीच नाही दुकानात. म्हणजे ही एक भाकरी करूनच जाणार मम्मी. झालं, कारण जाळून टाकेन ना मी भाकरी, म्हणून मम्मीला विश्वासच नाही माझ्यावर. ठीक आहे, कोई बात नाही. मला माझ्यावरतीच विश्वास नव्हता भाकरी माझ्याकडून होईल का नाही. ठीक आहे, कोई बात नाही. काय बोलते? व्हिडिओ लवकर लवकर व्हायरल करा. बोल, कामाचं कुठं होईना बाबा. लवकर लवकर करा. हे तरी काम होऊ दे एक तरी. होईल होईल होईल. चल, हळूहळू होईल सगळं, है ना. हळूहळू होईल. हळू नको, फास्ट करायचं. अरे फास्ट नाही होणार, कोणतीच गोष्ट फास्ट नाही होईल. हळूहळूच, हळूहळू होणार सगळं. होणार नक्की. व्हिडिओ व्हायरल होणार नक्की. मी आता जेवायला बसलोय. हे बघा, मम्मी कुठली भाकरी आहे ही? हा, ज्वारीची भाकरी, भेंडीची भाजी, फोडणीचा भात, म्हणजे दुपारचा भात होता तो मम्मीने फोडणी दिला, आणि आंब्याची कढी जी सकाळचीच होती ती. कारण परत परत डबल कशाला बनवायचं, वेस्ट होईल म्हणून. हे वेस्ट होईल म्हणून डबल नाही बनवलं मम्मीने. पप्पा अजून आले नाहीत. पप्पा ॲज वेल एज रोजसारखे लेटच येतात म्हणून. कारण चेंबूर टू पनवेल लेट होतच, म्हणून मला लागले भूक, मी खातो. मम्मी बघा कशी हातावर भाकरी घेऊन खाते. फुल गावची पद्धत. गावाला कुठं शेतात बितात गेले ना शेती करायला, त्या टायमाला असंच भाकरीवर घेऊन खात आहे ना मम्मा दुपारी. गावचीच आहे ना मी. हा आणि तसं पण मम्मी गावचीच आहे. शेतीवर येतं माझ्या आई बाप. हा, शेतकरी. पण आता नाही शेती करत. होत नाही. पहिला करायचे. तुझी त्यांची आहे. मम्मीच्या आईच्या खूप जमीन आहेत ना मम्मा. करत नाही. आता म्हातारे झाले ना, नाही करत, नाही जमत आता. जेवण वगैरे झालेलं आहे माझं. पप्पा पण आले, जेवले. अजून आता हातरून घालायची तयारी पण चालू झालेली. हा, आमच्या घरात पप्पा हातरून घालतात. कारण मम्मी इथं भांडी घासते म्हणून. फिलहाल तर या ब्लॉगला आपण इथेच एंड करूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.